त्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा ई-के-वाय-सी प्रॉब्लेम तुम्हाला जर येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्याचं उत्तर तुम्हाला संपूर्ण जी प्रोसेस आहे तुम्हाला कशी करायची आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. तर पुढे बघू शकता तुम्ही काय माहिती आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो ई-के-वाय-सी तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे. पुढे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना त्यांचे हप्ते सुरळीत मिळावे याकरिता ई-के-वाय-सी करणे प्रक्रिया अनिवार्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता शासनाने सर्व लाडक्या बहिणींना येत्या 2 महिन्यात सर्वांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असणार आहे बघा. आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. तर परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे ई-के-वाय-सी करताना अधिकृत पोर्टलवर लाभार्थी महिलांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे बघा. त्यामुळे महिलांना मनस्ताप होत आहे. काही महिलांना बघा, काही महिला ज्या आहेत त्यांना ओ-टी-पी येत नाही, तर काहींना ओ-टी-पी टाकल्यानंतर एररचा प्रॉब्लेम येत आहेत. ऑप्शन सुरू आहे, परंतु योजना के-वाय-सी प्रॉब्लेम काहींना वेबसाईट ओपन होत नाही, तर काहींना काही प्रॉब्लेम अशा भरपूर काही अडचणी आहेत महिलांच्या. तर संपूर्ण माहिती आपण संपूर्ण तुमच्या अडचणींचा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो बघा या पोस्टमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजावून सांगणार आहे. ई-के-वाय-सी तुम्हाला संबंधित प्रश्नांची तुमची उत्तरे देतो बघा. लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सी जे आहेत ते मध्ये येण्या अडचणी प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, जर तुम्हाला अडचण येत असेल, ई-के-वाय-सी करायला अडचण येत असेल तर इथं खूप काही लोड येत आहेत. त्यामुळे ती व्यवस्थित काम करत नाही किंवा कधी-कधी बंद पडते. तसेच पुढे बघा, तुम्हाला जो उपाय आहे तो काय करायचा आहे. उपाय तुम्हाला खूप घाई असेल तर रात्री 12-1 नंतर किंवा पहाटे ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करायचा. कारण बघा या योजनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे तुम्ही 2 महिन्यात कधीही ई-के-वाय-सी करू शकतात बघा. 2 महिन्यामध्ये तुम्ही कधीही ई-के-वाय-सी करू शकतात आणि तुम्हाला उपाय पण सांगतो मी. तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही 12-1ला रात्री ती ई-के-वाय-सी करू शकतात. तसेच पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचं जर तुम्हाला ई-के-वाय-सी असेल तर तुम्हाला ज्यांना योजनेचे पैसे नियमित मिळत आहेत त्यांनी सुद्धा ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे. ज्यांचे जून किंवा जुलैपासून हप्ते बंद झाले आहेत त्यांना सुद्धा ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे. तर बघा, की आम्हाला मिळतायत आणि आम्ही कशाला करायचं ई-के-वाय-सी असं नाही, तर सर्वांना अनिवार्य आहे ई-के-वाय-सी करणे. आणि बघा एररचा प्रॉब्लेम येत आहे बघा. ई-के-वाय-सी करण्याच्या वेळेस तुम्ही ओ-टी-पी वगैरे टाकला तर तुम्हाला तिथं एररचा प्रॉब्लेम अशा प्रकारे येत आहेत. आणि ही आताची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. तसेच तुम्ही पुढे बघू शकता, जर तुम्हाला याच्यातून बाहेर निघायचं असेल, तर तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहेत ते भरलेले होते. ज्यांनी योजनेचा लाभ चालू ठेवला आहे, त्या सर्वांनी ई-के-वाय-सी करणे गरजेचं आहे. ई-के-वाय-सी करताना सरकारी कर्मचारी किंवा विवाहित, अविवाहित पर्यायांमध्ये तुम्ही निवडू शकता बघा. तिथं तुम्ही निवड करू शकता. विवाहित, अविवाहित, ठीक आहे. तसेच ठिकाणी येस किंवा नाही तिथं तुम्हाला काय निवडायचं आहे तुम्ही तिथं व्यवस्थित करू शकता. होय किंवा नाही असं तुम्ही तिथं निवड करू शकता. तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर ई-के-वाय-सीचा प्रॉब्लेम येत असेल, होयच्या ठिकाणी जर तुम्ही नो केलेलं असेल बघा, महिला प्रश्नांची सरकारी कर्मचारी व्यवस्थित दिलेला नाही, पण तरीही दोन्ही प्रश्नांची उत्तरे येस निवडा. जर तुम्ही के-वाय-सी पूर्ण केलेली असेल, तर होयच्या जागी नो पण तुम्ही तिथं निवडू शकता. अशा प्रकारे बघा, जर चुकून होयच्या ठिकाणी नाही लिहिले, तर काळजी करू नका. चुक चुकून जर तुमच्याकडून झालेलं असेल, तर तुम्हाला काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. तुमचा आधार कार्ड नंबर बघा, नंबरवरून कुटुंबाची माहिती आणि तुम्ही शासकीय कर्मचारी आहात का याची माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका बघा. यामध्ये दुरुस्तीचा काही पर्याय उपलब्ध झाल्यास सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती दिली जाईल. के-वाय-सी एडिट करताना दुरुस्ती होते का बघा? प्रश्न आहे, के-वाय-सी एडिट करताना दुरुस्ती होते का? पती किंवा वडिलांचा आधार नंबर बघा. काही महिलांचा पती किंवा वडिलांचा आधार नंबर कशासाठी घेतला आहे बघा. पती किंवा वडिलांचा आधार नंबर यासाठी घेतला जात आहे, की जेणेकरून तो ट्रॅक करून त्यांच्या नावावर काय-काय गोष्टी आहेत त्यांची माहिती मिळेल. उदाहरणं गाडी आहे का? आयकर, इन्कम टॅक्स आहे का? टॅक्स भरतायत का? किंवा शासकीय कर्मचारी आहेत का? त्यामुळे ते नंबर घेत आहेत बघा. तर अशा प्रकारे बघा,
पुढे बघू शकता तुम्ही की बाकीच्या ज्या महिलांची जी के-वाय-सी आहे ती करू नका. अन्यथा तुमच्या कुटुंबातील सर्व महिला अपात्र, इलिगल आहे ठरवल्या जाऊ शकतात बघा. माझी ई-के-वाय-सी झाली आहे किंवा तिचे कसे काय पाहायचे बघा. तुम्हाला कसे काय पाहायचे ई-के-वाय-सी झाली आहे की नाही? बघा, तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिला असतील आणि फक्त एकाच विवाहित महिला असेल आणि एका अविवाहित महिला असेल, तर त्यांची के-वाय-सी करा बघा. बाकीच्यांच्या ज्या महिला आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, बाकीच्या महिलांची के-वाय-सी करू नका. अन्यथा तुमच्या कुटुंबातील सर्व महिला अपात्र ठरले जाऊ शकतात. माझी ई-के-वाय-सी तुम्हाला कशी करायची आहे? पुढे बघू शकता तुम्ही. तुम्ही वेबसाईटवर जा बघा. तुम्ही ज्या वेबसाईटवर जात असाल तिथं तुम्ही वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट के-वाय-सी केली आहे का त्याच वेबसाईटवर जा. तुमचा आधार नंबर टाका, संबंधित कंटेंट निवडा, ओ-टी-पी, पासवर्ड तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथं दाखवले जाईल की तुमची के-वाय-सी आधीच केलेली आहे. तुमची के-वाय-सी ही ऑलरेडी केलेली आहे किंवा नाही. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता ही आताची मोठी बातमी आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. कारण लाडकी बहीण संदर्भात आणि शासकीय ज्या योजना येत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते. तर तुमचा जो ई-के-वाय-सीचा जो प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला संपूर्ण माहिती मी इथं सांगितलेली आहे. जर ज्यांना काही अडचणी असतील, ज्यांना काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी. त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन जात असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत. लवकरच तुम्हाला जो पुढील हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे. आणि ई-के-वाय-सी संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही रात्रीसुद्धा करू शकता. जर तुम्हाला जास्तीच घाई असेल तर तुम्ही रात्री 12-1 पर्यंतसुद्धा ही ई-के-वाय-सी करू शकतात. ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, काळजी करण्याचं कारण नाही. कारण शासनाने आता लाडक्या बहिणींसाठी अजून पुढील वाढीव हप्त्याची जी रक्कम आहे ती तुम्हाला ₹2100 दिली जाणार आहे. परंतु तुम्ही ई-के-वाय-सी करणार तरच तुम्हाला ₹2100 मिळणार, अन्यथा मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे ई-के-वाय-सी करणे अत्यंत गरजेचे आहे सर्व महिलांसाठी. भविष्यामध्ये ज्या बी काही नवीन योजना येत असतात, सर्व माहिती तुम्हाला ई-के-वाय-सी म्हणजे केली तर तुम्हाला सर्व शासनाकडून जे बी नवीन योजना आहेत, सर्व माहिती तुम्हाला मिळत असते. ठीक आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती देण्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त करत असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.